नमस्कार. टी-ई-टी 2026च्या तयारीसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा बालविकास आणि शिक्षणशास्त्र या विषयाच्या सखोल स्पष्टीकरण सत्रात सर्वांचं स्वागत आहे. आजची ही उजळणी आपण पूर्णपणे प्रश्न आणि उत्तरे या स्वरूपात घेणार आहोत. कारण संकल्पना समजून घेण्यासाठी आणि परीक्षेत त्या अचूक आठवण्यासाठी हा खरोखरच सर्वात प्रभावी मार्ग आहे. चला तर मग वेळ न दवडता थेट सुरुवात करूया. आपली अभ्यासाची गती वाढवण्यासाठी आपण या संपूर्ण उजळणीला 5 मुख्य विभागांमध्ये विभागलं आहे. बाल मानसशास्त्राच्या अगदी मूलभूत संकल्पनांपासून ते थेट बाल विकासाच्या टप्प्यांपर्यंत आणि महत्त्वाच्या सिद्धांतांपर्यंतचा प्रवास आपण इथे अतिशय जलद गतीने करणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या विभागापासून. इथे आपण बाल मानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्राचा अगदी पाया समजून घेणार आहोत. आपल्या समोर आहे आजचा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. खऱ्या अर्थाने बालकेंद्रित शिक्षणशास्त्र म्हणजे नक्की काय आणि या संपूर्ण प्रक्रियेचा मुख्य केंद्रबिंदू नेमका कोण असतो? थोडा विचार करा. अगदी बरोबर. याचं उत्तर अतिशय स्पष्ट आहे. तो केंद्रबिंदू म्हणजे खुद बालक. हे मॉडेल ना मुलांवर काहीतरी लादण्याबद्दल आहे ना केवळ पाठांतराबद्दल. इथे विद्यार्थ्यांची स्वतःची अभिव्यक्ती आणि त्यांचा सक्रिय सहभाग सर्वात महत्त्वाचा ठरतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व साध्य करण्यासाठी एका शिक्षकाकडे प्रचंड संयम आणि चिकाटी असणं अत्यंत आवश्यक आहे. हे अगदी सोपं वाटत असलं तरी परीक्षेत नेहमी विचारलं जातं. आता पुढे जाऊया आपल्या दुसऱ्या विभागाकडे. इथे आपण काही प्रमुख मानसशास्त्रज्ञ आणि त्यांनी मांडलेले अत्यंत महत्त्वपूर्ण सिद्धांत पाहणार आहोत. आता ही माहिती नीट पहा. हा एक तक्ता म्हणजे परीक्षेतील अनेक प्रश्नांचं अचूक उत्तर आहे. एकाच नजरेत आपल्याला दिसतंय की खेळ पद्धतीचा थेट संबंध फ्रोबेल यांच्याशी आहे. मनोविश्लेषण म्हटलं की सिग्मंड फ्रॉइड आठवलेच पाहिजेत आणि नैतिक विकास आला की कोहलबर्ग यांचं नाव जोडलं जातं. अशा प्रकारच्या वर्गीकरणामुळे परीक्षेच्या वेळेस आपला अजिबात गोंधळ उडत नाही आणि गोष्टी पटकन लक्षात राहतात. आता आपण वळणार आहोत आपल्या तिसऱ्या विभागाकडे, जो एका अत्यंत महत्त्वाच्या विचारवंतावर केंद्रित आहे, जीन पियाजे. हे तेच महान मानसशास्त्रज्ञ आहेत ज्यांनी जिनिवामध्ये लॅबोरेटरी स्कूल स्थापन केली आणि लहान मुलांच्या विचारप्रक्रियेवर जगप्रसिद्ध पुस्तक लिहिलं. इथे आपला पुढचा प्रश्न येतोय आणि हा प्रश्न परीक्षेत हमखास विचारला जातो. जीन पियाजे यांनी मुलांच्या संज्ञात्मक विकासाच्या म्हणजेच बौद्धिक विकासाच्या नेमक्या किती अवस्था सांगितल्या आहेत आणि त्या अवस्थांचा योग्य क्रम कोणता? तर पियाजे यांनी एकूण 4 अतिशय स्पष्ट अवस्था सांगितल्या आहेत. पहिली म्हणजे संवेदनगत्यात्मक अवस्था, जिला आपण इंद्रियजन्य ज्ञान अवस्था म्हणतो, जी जन्मापासून 2 वर्षांपर्यंत असते. त्यानंतर येते पूर्वसंक्रियात्मक अवस्था, मग ठोस किंवा मूर्त संक्रियात्मक अवस्था आणि शेवटी 18 वर्षांपर्यंत चालणारी औपचारिक संक्रियात्मक अवस्था. हा क्रम अगदी असाच डोक्यात फिट बसवून ठेवा, कारण परीक्षेसाठी हा खूपच महत्त्वाचा आहे. चला, बौद्धिक विकासाचा टप्पा पार केल्यानंतर आता आपण आपल्या चौथ्या विभागाकडे येऊया. इथे आपण प्रत्यक्ष शिकण्याची प्रक्रिया आणि त्यात येणाऱ्या काही विशिष्ट अक्षमतांबद्दल जाणून घेणार आहोत. आता एका मजेशीर परिस्थितीचा विचार करूया. समजा एखाद्याला सायकल खूप छान चालवता येते आणि तीच व्यक्ती जेव्हा स्कूटर शिकायला जाते तेव्हा ती खूप लवकर शिकते. असं का होतं? यामागे कोणती मानसिक प्रक्रिया काम करत असते आणि त्याचे प्रकार किती आहेत? मानसशास्त्राच्या भाषेत याला अधिगम अंतरण म्हणजेच लर्निंग ट्रान्सफर असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं जुनं ज्ञान नवीन गोष्टी शिकताना कसं वापरलं जातं ती ही प्रक्रिया आहे. याचे 3 मुख्य प्रकार आहेत. पहिला धनात्मक, जिथे जुन्या ज्ञानाचा नवीन गोष्ट शिकताना फायदा होतो. दुसरा प्रकार शून्य, जिथे जुन्या ज्ञानाचा काहीच परिणाम होत नाही. आणि तिसरा ऋणात्मक, जिथे आधीचं ज्ञान नवीन गोष्टी शिकण्यात चक्क अडथळा निर्माण करतं. याच विभागातला आपला पुढचा प्रश्न पाहूया. आता थोडी स्मरणशक्तीची चाचणी घेऊया. गणित, वाचन आणि लेखन यांच्याशी संबंधित असलेल्या विशिष्ट अध्ययन अक्षमतांना म्हणजेच लर्निंग डिसॅबिलिटीजला आपण योग्य प्रकारे कसं ओळखणार? हे लक्षात ठेवण्याची एक अतिशय सोपी ट्रिक आहे. फक्त सुरुवातीच्या शब्दांवर लक्ष केंद्रित करायचं. बघा, डिस्कॅल्क्युलियामध्ये कॅल्क्यू हा शब्द आहे जो थेट कॅल्क्युलेशन्स म्हणजेच गणिताशी जोडलेला आहे. डिसलेक्सिया हा वाचनावर परिणाम करणारा विकार आहे. आणि डिस्ग्राफियामधील ग्राफ म्हणजे आलेख किंवा लिहिणं, त्यामुळे त्याचा थेट संबंध लेखनात येणाऱ्या अडचणींशी आहे. अगदी सोपं आहे ना? आता आपण पोचलो आहोत आपल्या शेवटच्या म्हणजेच 5व्या विभागाकडे.
इथे आपण बालविकासातील अत्यंत महत्त्वाच्या शारीरिक आणि मानसिक टप्प्यांवर नजर टाकणार आहोत. इथे आपल्यासमोर 2 अत्यंत मूलभूत प्रश्न आहेत. पहिला, एका बालकाच्या शारीरिक विकासाची नेमकी दिशा कोणती असते? आणि दुसरा प्रश्न, मानवी विकासाच्या कोणत्या टप्प्याला मानसशास्त्रात प्रसिद्ध तुफान अवस्था असं म्हटलं जातं? याचं उत्तर असं आहे की बालकाचा शारीरिक विकास हा नेहमी डोक्याकडून पायाकडे होत असतो. ही विकासाची एक निश्चित दिशा आहे. आणि तुफान अवस्था म्हणजे कोणती? तर ती म्हणजे किशोरावस्था. याच काळात मुलांच्या बुद्धिमत्तेचा सर्वाधिक विकास होत असतो. आणि म्हणूनच स्टॅनले हॉल या मानसशास्त्रज्ञाने या अत्यंत संवेदनशील आणि वेगवान बदलांच्या काळाला तुफान अवस्था असं अतिशय सार्थ नाव दिलं आहे. आता वेळ आहे एका रॅपिड फायर राऊंडची. परीक्षेत मानवी जीवशास्त्रावर आधारित काही आकडेवारी हमखास विचारली जाते. बघूया यातली किती माहिती अचूक आठवते येते. पहिली आकडेवारी. मानवामध्ये बालपणी सुरुवातीला नेमके 20 तात्पुरते दात म्हणजेच दुधाचे दात येतात. दुसरं तथ्य, एका नवजात बाळाच्या मेंदूचं वजन जन्मतः सुमारे 350 ग्रॅम असतं. विचार करा, हे अगदीच लहान आहे. पण आश्चर्याची गोष्ट पुढे आहे. मानवी मेंदूच्या विकासाची गती इतकी प्रचंड असते की एका प्रौढ व्यक्तीच्या मेंदूचं वजन वाढून थेट अंदाजे 1400 ग्रॅमपर्यंत पोहोचतं. हे तथ्य मानवी विकासाची अद्भुत क्षमता दर्शवतं. आता या सर्व महत्त्वाच्या संकल्पनांची उजळणी केल्यानंतर एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. तो असा की आपण हे सगळं का शिकतोय? एखाद्या शिक्षकाने मानवी बुद्धिमत्ता आणि बालविकासाच्या या सर्व टप्प्यांवर प्रभुत्व मिळवण्याचा अंतिम उद्देश नक्की काय आहे? अभ्यासक्रमाचा यामागचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. हे सगळं ज्ञान एका शिक्षकाला वर्गात निष्पक्षपणे आणि अत्यंत प्रभावीपणे शिकवण्याचं सामर्थ्य देतं. कारण वर्गात बसलेलं प्रत्येक मूल हे स्वतःमध्ये अद्वितीय असतं. प्रत्येकाची शिकण्याची आणि समजून घेण्याची पद्धत वेगळी असते. या ज्ञानामुळे आपण प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य तो न्याय देऊ शकतो. आजचं हे उजळणी सत्र आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विचारासोबत संपवूया. फक्त परीक्षेसाठी नाही तर भविष्यातील एक उत्तम शिक्षक म्हणून यावर नक्की विचार करा. जर आपण या सर्व बालकेंद्रित पद्धतींचा खऱ्या अर्थाने स्वीकार केला तर एक नेहमीचा साचेबद्ध, कंटाळवाणा वर्ग आयुष्यभर ज्ञानाचा शोध घेणाऱ्या एका अत्यंत शक्तिशाली आणि सक्रिय वातावरणात कसा बरं बदलेल? विचार नक्की करा. आजच्या या विशेष स्पष्टीकरण सत्रात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.